आज 11 तारीख. मी गेली 4-5 दिवस झालं आयुक्त साहेब उपायुक्त साहेबांना अनुसरून एक व्हिडिओ टाकला होता की सांगली शहराच्या एस टी स्टँडसमोर असणारा सार्वजनिक रोड हा खाजगीरित्या काही लोकांनी बलाढ्य लोकांनी तो ताब्यात घेतलेला आहे आणि तो रोड ओपन करण्याचा अल्टिमेटम मी आज 3 वाजेपर्यंत दिला होता. माननीय आयुक्त साहेब आणि उपायुक्त साहेबांनी मला मेसेजसुद्धा दिलेला आहे की 3 वाजेपर्यंत तो रोड आम्ही ओपन करू, पण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. म्हणून मी त्यांना सांगितल्या पद्धतीनं आयुक्त साहेबांच्या डोअरमध्येच मी बैठा आंदोलन केलेलं आहे. आयुक्त साहेबांनी माझी दखल घ्यावी अगर न घ्यावी, पण मी त्याचा निर्णय लागल्याशिवाय इथून उठणार नाही आहे. साहेब, मी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती काय, मला ते रिक्षा मंडळवाले पण भेटले. रिक्षावाल्यांच्या बाबतीत तीळ मात्र आपल्याला काही तक्रार नाही आहे, पण तो रोड बलाढ्य लोकांनी ताब्यात घेतलेला आहे. रिक्षावाले गरीब आहेत, रिक्षावाल्यांना कन्व्हिन्स केले, त्यांना पत्र मारून तिकडे दिले आणि इकडं मात्र त्यांनी 2 डोअर करून ते ताब्यात घेतलं आहे. आत्ता मी आंदोलन करणार म्हटल्यानंतर ते डोअर ओपन करून ठेवलं आहे, पण मोठे शेड मारल्यात, सगळं साहित्य ठेवलं आहे. आणि मला आता उपायुक्त साहेब म्हणले की आपण त्यांना 10 बाय 10 100 स्क्वेअर फूट भाड्यानं दिले. सर, दिलं असेल तर कागद दाखवू द्यात. बरं, 100 स्क्वेअर फूट दिलं आणि 1000 स्क्वेअर फूट वापरलं, असा कुठला कायदा आहे? आपण गरिबांना कायदा लावतो, श्रीमंतांना पण कायदा लावला पाहिजे आणि तुम्ही तो लावणार, हा आम्हाला आत्मविश्वास आहे. लक्षात घ्या, हे अन्याय आहे. जर त्यांना जर तुम्ही भाड्यानं देणार असाल, आमचं दुमत नाही. महानगरपालिकेला त्यांनी रितसर जे काय ते पैसे भरावेत. माझं दुमत नाही. माझं दुमत काय, ऐका, माझं मत काय साहेब, की महापालिकेची प्रॉपर्टी म्हणजे जनतेची प्रॉपर्टी आणि ही जनतेची प्रॉपर्टी त्यांना वापरता येणार नाही. वापरायची असेल तर महानगरपालिकेच्या परमिशननं त्यांचे भाडं भरून वापरू शकतात. हां, त्यांचं काम झालं, पुन्हा आपल्या ताब्यात त्यांनी द्यायला पाहिजे. अगदी माझी चूक असेल तर तुम्ही काही सांगा, मी करायला तयार आहे. मॅडमजी, बरोबर का चूक? त्या भागाच्या नगरसेविका आहात आपण, बरोबर आहे ना? त्यामुळं हां, उद्या सुट्टी आहे म्हणून म्हटलं.